क्लास 10 अल्जेब्रा एक्सरसाइज 1.5 क्वेश्चन नंबर 3. वर्ड प्रॉब्लेम आले की मेन प्रॉब्लेम होतो मुलांना की इक्वेशन्स कसे बनवायचे आहे. खास करून एजेसच्या प्रॉब्लेममध्ये बरेच वेळा अडचण येते. पाहू कसे करायचे क्वेश्चन. द सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 70. आणि पुढे अजून एक कंडिशन दिलेली आहे. म्हटलं काय आहे, फाइंड देअर प्रेझेंट एजेस. सो प्रेझेंट एज काढायचा आहे. सो मी क्वेश्चनची सुरुवात करतो. लेट प्रेझेंट एज ऑफ father be x and present age of son be y years. ओके. सो आता क्वेश्चन मध्ये पहिली कंडिशन काय होती, सम ऑफ फादर्स एज. सम करायची आहे. कोणाची सम करायची आहे, फादर्स एजची. फादरचा एज किती होता, x. अँड कोणासोबत अँड करायचं आहे, ऍड कोणाला करायचं आहे, ट्वाइस द एज ऑफ हिज सन. सनच्या एज सोबत ऍड नाही करायचं आहे. ट्वाइस द एज ऑफ हिज सन म्हणजे सनच्या एजच्या डबल सोबत ऍड करायचं आहे. सो टोटल किती येते म्हटलं होतं त्यांनी, 70. सो हा बनला आपला पहिला इक्वेशन. बाय एकदम सिंपल आहे ना. इथे मी लिहून टाकलं बाय फर्स्ट कंडिशन. आपल्याला नेहमी प्रत्येक क्वेश्चनमध्ये 2 कंडिशन दिल्या असतात. एक कंडिशन एक इक्वेशनसाठी. सिंपल. आता पुढे काय म्हटलं आहे, इफ वी डबल द एज ऑफ द फादर. ठीक आहे. सो बाय सेकंड कंडिशन साठी आपल्याला काय दिलंय, बाय सेकंड कंडिशन डबल द एज ऑफ द फादर. फादरचा एज किती होता, x. डबल करा 2x. अँड ऍड इट. ऍड करायचं आहे. कोणामध्ये ऍड करायचं आहे, ऍड इट टू द एज ऑफ हिज सन. सनच्या एजला काहीच नाही करायचं आहे. डबल द एज ऑफ फादर ऍड टू द एज ऑफ हिज सन. सनचं एज किती होतं, y. सो आन्सर किती येईल, यावेळेस त्यांनी म्हटलं होतं 95. सेकंड इक्वेशन. 2 इक्वेशन एकदा आपण जर बरोबर बनवले तर ऑलमोस्ट आपला 75% क्वेश्चन मेन क्वेश्चन होऊन गेलेला आहे. जर आता आपल्याला याला सॉल्व्ह करता येत आहे, 2 मेथड आपल्याकडे, सबस्टिट्यूशन मेथड आहे, एलिमिनेशन मेथड आहे, तर क्रॅमर्स रूल मेथड आहे. त्याच्यापैकी कोणती पण मेथड वापरून आपण आन्सर काढू शकतो. ठीक आहे. सो त्या दोन्ही मेथड्स मी एक्सप्लेन करून दिलेल्या आहे. त्याच्या व्हिडिओची लिंक मी आपल्या याच्यामध्ये टाकतोय कॉमेंट्समध्ये. चलो. सो आता मी याला सॉल्व्ह करून देतो आहे बाय एलिमिनेशन मेथड यावेळेस. ठीक आहे. याच्या आधीचा क्वेश्चन मी तुम्हाला बाय सबस्टिट्यूशन मेथड करून दिला होता. एलिमिनेशन मेथडमध्ये आपण काय करत असतो, जे आपल्याला 2 इक्वेशन्स मिळालेले असतात त्या 2 इक्वेशनमध्ये एक तर एक्सचा कोइफिशियंट सेम करतो, नाहीतर वायचा सेम करतो जर नसेल तर. सो आता आपल्या क्वेश्चनमध्ये एक्सचा कोइफिशियंट पण सेम नाही आहे, इथे 1 आहे, इथे 2 आहे. वायचा पण सेम नाही आहे, इथे 2 आहे, इथे 1 आहे. सो मी काय करतो, याच इक्वेशनला मल्टिप्लाय बाय 2 करून टाकतो, म्हणजे वायचा कोइफिशियंट माझा 2 होऊन जाईल. इथे ऑलरेडी वायचा कोइफिशियंट 2 आहे. ठीक आहे. सो मी मल्टिप्लाय करतोय धिस इक्वेशन बाय 2. सो मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय 2. सो याला मी जेव्हा 2 ने मल्टिप्लाय करेल तर हा बनेल 4x, हा बनेल 2y, आणि ह्याला इंटू केलं तर किती येईल बरं, 190. सो हे बनलं पुढचं इक्वेशन. आता आपले कोइफिशियंट वायचे सेम झाले बाय इक्वेशन 1, इक्वेशन 3. आता ह्या इक्वेशन्सला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. सो मी करणार सॉल्विंग इक्वेशन 1 अँड 3. सो एकाखाली एक मी लिहितो, x प्लस 2y इज इक्वल टू 70. पहिले इक्वेशन होतं आपलं x प्लस 2y इज इक्वल टू 70 होतं. आणि आता आपण बनवलं 4x प्लस 2y 190. आता जेव्हा आपण कोइफिशियंट ज्याचे सेम बनवतो त्याला आपल्याला कट करायचं आहे, एलिमिनेट करायचं आहे. तर जर मी प्लस करील दोन्ही इक्वेशन्स तर हे तर 2y आणि 2y 4y होईल, कटणार नाही. म्हणून याचा अर्थ मला काय करणं आवश्यक आहे, मायनस करणं आवश्यक आहे. तर सिंपल लक्षात ठेवायचं आहे, कन्फ्युजन होत असेल तर जेव्हा यांचे साईन सेम आहेत ॲड करून हे कटणार नाही, म्हणजे त्यावेळेस आपल्याला सबट्रॅक्ट करायचं आहे. सबट्रॅक्ट करताना खालच्या प्रत्येक संख्येचं साईन चेंज करायचं आहे. हा प्लस गेला मायनस झाला, हा प्लसचा मायनस झाला, हा पण प्लस गेला मायनस झाला. सो आपण जे राऊंड केले आहे ते पहिलेचे साईन होते ते आता साईन नाही आहे. ठीक आहे. आता यांना सॉल्व्ह करू आपण. याला साईन प्लस आहे, काहीच नाही तर नंबर 1 आहे. साईन वेगळे, मायनस करा, ग्रेटर नंबरचं साईन द्या. हा तर कटला, प्लस मायनस वाय कॅन्सल. यांचे पण साईन वेगळे आहे कारण हा प्लस आहे, हा मायनस आहे. मायनस करा, मायनस केल्यावर ग्रेटर नंबरचं साईन द्या. सो आता एक्स काढण्यासाठी मल्टिप्लायचा -3 इकडे झाला डिवाइड. सो आपला आन्सर आली, एक्सची व्हॅल्यू मिळाली बा एक्स इज इक्वल टू मायनस मायनस इज प्लस
एक्स इज इक्वल टू 40. आता एक व्हॅल्यू जेव्हा आपल्याला मिळते, ही व्हॅल्यू आपल्याकडे असलेल्या कोणत्या पण एका इक्वेशनमध्ये आपण टाकू शकतो. आपल्याकडे 3 इक्वेशन्स आहेत, कोणत्याही इक्वेशनमध्ये. सो मी फर्स्टमध्ये टाकून देतो एक्स प्लस 2y इज इक्वल टू 70, याच्यामध्ये टाकतो. सो पुटिंग व्हॅल्यू ऑफ एक्स इन इक्वेशन 1. इक्वेशन होतं एक्स प्लस 2y इज इक्वल टू 70. सो एक्सच्या आधी मी पुट केला 40. 40 प्लस 2y 70, हा 40 इकडून झाला प्लसचा मायनस, सो हा आला 30. 2y, वायची व्हॅल्यू आली मल्टिप्लाय झाली डिवाइड, सो आपला आन्सर आला y इज इक्वल टू 15. सो आपला क्वेश्चन काय होता, वर्ड प्रॉब्लेम आहे, फायनल आन्सर वर्ड्समध्ये लिहिणं आवश्यक आहे. क्वेश्चन होता एज ऑफ फादर अँड सन. आपण म्हटलं होतं फादरचं एज एक्स आहे, सनचं एज वाय आहे, ज्याची व्हॅल्यू आपली आली आहे 40 आणि 15. ठीक आहे, मी आन्सर लिहितो, मग आपण हेही चेक करू की आन्सर एक्झाममध्ये काढलेला आपण बरोबर आहे की नाही आहे, कसं बघायचं. सो मी पहिले आन्सर लिहून घेतो. देअरफॉर फादर्स एज इज 40 इयर्स अँड सन्स एज इज 15 इयर्स. आता आन्सर एक्झाममध्ये आपण कसं चेक करणार, काढलेलं बरोबर आहे की नाही आहे, त्यासाठी काय करायचं, आपल्याकडे ज्या कंडिशन्स दिल्या आहे ना, त्या कंडिशनमध्ये टाकून आपण चेक करू शकतो. पहिली कंडिशन काय होती, सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ सन. ओके, सो फादर्स एज किती आला 40, ट्वाइस द एज ऑफ सन 40 होता 45 होता, 40 होता, ट्वाइस द एज ऑफ सन, सनचं एज किती आलं होतं आपलं 15, त्याच्या ट्वाइस, सो हा झाला 30 प्लस 40, किती आला आन्सर 70. त्यांनी म्हटलं होतं आन्सर किती येतं 70. कोणत्या पण एका कंडिशनमध्ये व्हॅल्यू पुट करून चेक करायचं, करेक्ट आलं म्हणजे आपला आन्सर बरोबर. आय होप तुम्हाला क्वेश्चन नीट समजला असेल. वर्ड प्रॉब्लेम्सकडे नीट लक्ष द्या, सॉल्व करून बघा. बरेच मुलं वर्ड प्रॉब्लेम्स किंवा इन जनरल सुद्धा मॅथ्स हा असा बघतात पाने पलटवून, तसं नाही करायचं आहे कधी पण, सॉल्व करून बघायचं. हा तुम्ही एक्झामच्या आदल्या दिवशी 2 दिवस आधी तुम्ही एवढे सॉल्व करू शकत नाही, त्यावेळेस तुम्ही फक्त डोळ्याखालून घालू शकता की क्वेश्चन कसा करायचा आहे, पण अदरवाईज वर्षभर तर तुम्हाला क्वेश्चन सॉल्वच करून बघायचा आहे, त्याच वेळेस तुम्हाला गणित जमतील. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला आणि तुमच्या मित्रांसोबत पण शेअर करा. थँक्यू सो मच.